प्रेज द लॉर्ड. आणि हे जीवन जगत असताना कुठं असं तर होत नाही आहे ना की हे जीवन असंच चाललं आहे, एकमेकाचे हेवेदावे करण्यात, एकमेकाला नावं ठेवण्यात, एकमेकाला धोका देण्यात, एकमेकाचा गैरफायदा घेण्यात, एकमेकाला कुठंतरी ब्लॅकमेल करण्यात तर आपला दिवस चालला नाही, आपलं जीवन चाललं नाही. याच्यावर आपण विचार करणं खूप आवश्यक आहे. हे जीवन खूप बहुमूल्य आहे प्रियांनो. आणि या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला वागत असताना, जगत असताना याचं व्हॅल्यू, याचं महत्त्व समजलं पाहिजे. परमेश्वराने आपल्याला मानव म्हणून या जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्याला पाठवलेलं आहे, तर काहीतरी परमेश्वराची तुमच्याकडून योजना आहे. त्याच्या प्रतिरूपाचे आपण जर असू तर आपण त्याच्याप्रमाणे वागलो पाहिजे. आपला स्वभाव, आपलं वागणं, आपलं बोलणं ही कृपायुक्त, इतरांना प्रोत्साहित करणारं असावं. खूप लोक एखाद्याचा गैरफायदा घेतात, एखाद्याला फसवतात, आणि हे फसवणं हे जरी त्यांना क्षणिक सुख देणारं असलं तरी एक दिवशी याचा शेवट खूप वाईट आहे. त्यामुळे स्वतःचं चारित्र्य, स्वतःचं वागणं, स्वतःचं बोलणं हे सगळं जपा, कारण पुन्हा हे जीवन मिळणार नाही. धोकेबाज माणसाला कधीही कुठेही प्रशंसा मिळत नाही, कुठेही त्याचं पाठ थोपवले जात नाही, त्याला धोकेबाज म्हणूनच समजलं. त्यामुळं विश्वासू राहा, एकमेकाच्या प्रीतीत राहा, मित्र बनवा, समाजासाठी काहीतरी काम करा. रोज जाणाऱ्या दिवसामध्ये मी काहीतरी केलं पाहिजे, आणि ते करत असताना तुम्ही नक्कीच परिश्रम घ्या. नक्कीच परमेश्वर तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करा.